तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपानंतर बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। असं असतानाच धाराशिवमधील शिवसेना उभाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या वेळी 6200 मतदार बोगस पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केलाय। हे आरोप झाल्यानंतर निवडणूक विभागाने हे मतदार यादीतून हटवले आणि त्यावर गुन्हा देखील दाखल झाला, पण अद्यापपर्यंत त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही असा मोठा दावा न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी केला। तर न्यूज 18 लोकमतनं संबंधित मतदारांच्या पत्त्यावर जाऊन माहिती घेतली, रियालिटी चेक केला आणि यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात ही खासदार जे आहेत ते उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर यांनीही तुळजापूर मतदारसंघात विधानसभेच्या वेळी 6200 हे बोगस मतदार नाव नोंदवले होते। मात्र हे बोगस मतदार ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याकडे गेले त्यावेळेस त्यांनी चावडी वाचनात हे उडवले। मात्र आपण आता ह्या बोगस मतदाराची यादी घेऊन ज्या गावात या मतदारांची नोंदणी आहे, ज्या गावाचा पत्ता दिलेला आहे त्या गावात आलेलो आहोत। ही जर मतदार यादीतले मतदार उडवले असतील, खरंच हे मतदार आहेत का, प्रत्यक्षात त्या मतदार या गावात हयात आहेत का, याचीच खातरजमा करण्यासाठी आपण हे रियालिटी चेक करण्यासाठी आता ज्या रुईभर गावातला याच्यावरती पत्ता देण्यात आलेला आहे त्याच रुईभर गावात आपण आता आलेलो आहोत आणि आपण आता गाव या बाजूला आणि ह्या गाव परिसरात आपण हे विचारणार आहोत की हे मतदार खरंच जे आता एक मतदार आपल्याला दिसतोय की अरबाज अली खान असेल किंवा सोमेश्वर थोरात, ही मतदार खरंच इथं आहेत का। आपण पुढे जाऊन नागरिकांना विचारणार आहोत की हे मतदार इथं आहेत का। आपण रुईभर गावकऱ्यांसोबत आहोत, गावकरी आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत आता विचारूया की यांना पूनम सतीश लोंढे आहे का गावात? आमच्या गावातच नाही, नावच नाही गावात, नावच नाही गावात। लोंढे आडनावाची माणसंच नाहीत आमची। नाही. दुसरं नाव आहे बघा कमलाकर रावसाहेब जाधव। नाही जाधवायची पण कमलाकर नाही आमच्या गावात, रावसाहेब नाही आमची। नाही विवेक कदम, नाही. विकास कदम, नाही नाही अनिकेत कदम आहे। नाही कदमाची दोनच घर आहेत, ती बी एकाचं नाव शिवाजी कदम आणि बालाजी कदम। बालाजी कदम गरीब आहे, ती शेतकरी माणसं आहेत। हम्म. ही वस्तुस्थिती आहे। हे आपण मतदार ज्या ओमराजे निंबाळकर यांनी जो आरोप केला होता त्याची रियालिटी चेक करतो। ही कागद आपल्या हातात आहेत। गावकऱ्यांना विचारलं तर ती गावात लोकच नाहीत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे।